खरं तर मी भरपूर शुभेच्छा देतो. एका मंडळाची प्रगती म्हणजे निवड ते धार्मिक कामात गुंतून न राहता त्या धार्मिकतेतून अधिक सेवाभावी काम कसं होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेश मंडळाचं आहे. आपण पाहतो का खरा धर्म काय आहे आणि तो कशापर्यंत सेवेतून गेला पाहिजे लोकांपर्यंत त्याची प्रचितीच इथं होत आहे. मी जेव्हा मगापासून पाहत आहो का ज्यांचं कोणी वाली नाही, जिथं सरकार जाऊ शकत नाही, तिथं गणेश मंडळ ठामपणे ताकदीनं उभं राहतं. हेच खऱ्या अर्थानं सगळ्या गणेश मंडळासाठी मोठा आदर्श आहे. आणि अशा पद्धतीचे म्हणजे निवळ फक्त तपासणीच नाही तर त्यांचं उपचार आणि शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहणं हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा खरोखरच मला खूप आनंद झालेला आहे. मी सुद्धा रुग्णसेवेतून झालेला आमदार आहो. मी 35 गेले वर्ष सातत्यानं रुग्णसेवक म्हणून लोकांसमोर आलो आहे. रुग्णसेवेसाठी मी 7 वर्ष विदाऊट तिकीट प्रवास केलेला आहे. अमरावती ते मुंबई किमान 115 वेळा मी स्वतः रक्तदान केलेलं आहे. आणि हे जेव्हा पाहतो असं प्रत्येक गणेश मंडळानं नाही मोठं होत थोडं लहान करता येईल का, अधिक ताशे वाजवल्यापेक्षा अधिक रुग्णांना सेवा देता येईल काय, हा एक संकल्प मला वाटतं या मंडळातून आपण घेतला पाहिजे. म्हणजे गणेश भक्ती म्हणजे मोठ्यानं आरती किंवा रस्त्यावरची मिरवणूक एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ते काढावं, पण तेवढीच मर्यादा न ठेवता जो रस्त्यावर आलेला माणूस आहे त्याला खऱ्या अर्थानं आम्ही सेवा देण्याचं काम आपण मला वाटतं या मंडळाच्या माध्यमातून केलं पाहिजे. सगळ्या गणेश मंडळांनी हा आदर्श घेतला पाहिजे ह्या अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो. आणि आम्ही मानाचा मुद्रा सुद्धा अर्पण करतो. सगळे मंडळातले जे काही संचालक असेल, कार्यकर्ता असेल, खरं तर इथं धर्म पूर्ण होतोय. आम्ही गणेश भक्त म्हणून गणेशांची पूजा करायची आणि मग त्या गणेश भक्तांनी पूर्ण सामान्य माणसाची पूजा सेवा करायची. हाच खऱ्या अर्थानं धर्म आहे आणि ते धर्मकार्य आपण फार मजबूतीनं करताय म्हणून आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि इथं 2 शब्द सांगतो.